मधून 3 खेळाडूंची निवड करण्यात येत होती. सुयश विद्यालय बार्शीचा विद्यार्थी कुमार विश्वेश देशपांडे या विद्यार्थ्यानं 3ही सामन्यातून निवडून गेला तो आणि 14 वर्ष वयोगटामध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या 6 मध्ये सुयशचं नाव आहे. या 6 पैकी एक स्थान कुमार विश्वेश देशपांडे यांना प्राप्त केलेलं आहे. एकदा विश्वेशसाठी खूप जोरदार टाळ्या. पहिल्यापासूनच खेळातील विश्वेश हा फुटबॉल टीम मधील एक नामांकित खेळाडू होता. त्याचं खेळण्याचं स्किल असेल, त्याची लकब असेल, त्याची झेप घेण्याची प्रवृत्ती असेल, त्याचं फ्लेक्झिबिलिटी असेल, खूपच छान होती आणि तो चमकणार यात शंकाच नव्हती. पण आज त्याची खात्री झालेली या माध्यमातून या टीम मध्ये त्याची राईट विंग या प्लेससाठी निवड करण्यात आलेली आहे. पुढील फुटबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली येथे होणार असून त्या साधारणतः 8 मार्च पासून सुरू होतील असं सांगण्यात आलेलं आहे. सुयश संकुलाचा विश्वेश देशपांडे हा 14 वर्ष वयोगट मुले महाराष्ट्र फुटबॉल संघामध्ये राईट विंग म्हणून नेतृत्व करणार आहे. गेली 3 वर्ष विश्वेश संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री प्रसाद नलवडे सर यांच्या संकल्पनेतून यंत्र ग्राउंडची उभारणी करण्यात आली आणि अगदी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे फुटबॉलचे मैदान माननीय संस्थापक श्री नलवडे साहेब व माननीय श्री प्रसाद नलवडे साहेब तयार झालेला आहे. कुमार विश्वेश देशपांडे याने फक्त सुयशच नव्हे तर बार्शीचं नाव देखील अभिमानानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे संस्थापक माननीय श्री नलवडे साहेब, मार्गदर्शक माननीय श्री प्रसाद यांचे फुटबॉल कोच अभिजित सर यांच्या वतीने त्याचं खूप खूप अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अंबरीश वरद भगवा अष्टपैलू खेळाडू आपण याला सन्मानित करावं. संस्थेचे संस्थापक आणि उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आपण तो परत एकदा त्याचं जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. तुमचे कोच राहिले बरं का फोटो कोच हो या की तुम्ही थांबा थांबा. तसेच बार्शी यानंतर विनोदजी नलवडे साहेब, फुटबॉल कोच माननीय श्री वाघमारे सर यांना देखील या ठिकाणी सकाळी व्हॉट्सअपवर पाहिलं आमचे चिरंजीव प्रसाद सरने एक फोटो पाठवला होता आणि त्याच्या अनेक 2-3 वाक्य लिहिली होती. ते अचानक आलो आणि हा विश्वेशनं एवढ्या तिथं जी स्पर्धा होती त्या स्पर्धामध्ये त्यानं यश संपादन केलेलं आहे. त्याला शुभेच्छा. आणि मग मी अतुल सराकडे चौकशी केली आणि माहिती झालं की हा विश्वेश मुंबईला काल खेळायला गेला होता आणि 600 विद्यार्थ्यामध्ये महाराष्ट्रातले जे 6 विद्यार्थी निवडले त्या 6 विद्यार्थ्यामध्ये त्यानं स्थान पटकावलं. वर्गात आलेला आहे का चौकशी केली. तो पहाटच ट्रेन आल्यामुळे विश्रांती घेत होता. त्याच्या वडिलांना बोलवलं आणि काय काय ते झालेली माहिती करून घेतली आणि ठरवलं की हे चिरंजीवानं 1-2 वर्षापूर्वी फुटबॉल खेळाडूसाठी एक टर्फ बनवलं होतं आणि हे बनवलेले टर्फ सार्थक झालं की याच्यातला एक विद्यार्थी खेळाडू म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. एक आनंद वाटला. मुलगा एकदम इतका सोज्वळ आहे. काही अडचणीमुळं यावर्षी 1-2 महिन्यासाठी, वर्षभरासाठी नाही 2 महिन्यासाठी गेला होता आणि तो चिरंजीव ज्या वेळेस आला आमच्या तो जरी तो आरटीओ असला आणि हा विद्यार्थी असला तरी त्याला तो आला नाही म्हणून त्याला चौकशी केली की विश्वेश कसा खेळाला नाही. आणि मग माहिती झाल्यानंतर मी अतुल सरांना विचारलं. अतुल सरांनी काही कारण सांगितलं. त्याच्या वडिलाला बोलून ती समस्या
निराकरण केली आणि पुन्हा विश्वेश सुनेचा झाला. एक आनंद वाटला. दुसरं सकाळी काय पत्रकार आले होते, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. ते आजही त्याचे वडील आहेत, आई आहेत आणि पत्रकार बंधू आहेत. त्याच्या पुढच्या राष्ट्रीय स्तरावर जाऊ दे, इंटरनॅशनल स्टेजला जाऊ दे, त्याचा कोणतीही अडचण आम्ही येऊ देणार नाही. आर्थिक अडचण असू दे, बाकीची कोणतीही अडचण असू दे, ती शाळा किंवा आम्ही व्यक्तिशः ती त्याला सहकार्य करू. आणि त्याची जी अपेक्षा आहे, काल TV9 ला त्यानं बोलताना सांगितलं की मला इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळायचंय. तुझी जिद्द अशीच पद्धतीनं ठेव. आमचं शाळेचं सहकार्य तुझ्या पाठीशी राहील. बार्शीतले खेळाडू विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेले आहेत. फुटबॉलमधला खेळाडू बार्शीचा नाही. तो बार्शीचं नाव फुटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यंत न्यावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुझ्या पुढच्या कारकिर्दीला फक्त तोंडी नाही, सर्व स्तरातनं तुला एक सहकार्य करण्याच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी नरिश करण्याचं काम, फर्निश करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. आणि संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री बेटकरी सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेलो खरं तर विश्वेश देशपांडे आणि त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक तलावडे सर, त्याचे आई वडील, उपस्थित मुख्याध्यापक मंडलिक सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर आवर्जून सांगावं वाटतं की क्रिकेट शिवाय खरं कुठल्याच मुलांना वेळ नाही. पण क्रिकेट सोडून कुठंतरी वेगळा मार्ग आपण निवडतोय. आणि त्यात आजकाल शाळा म्हणलं की फक्त फी वाढ आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही सुखसुविधा देण्याची खरं जर ज्याला गरज आहे ते पैसा असतो. पण ती पैसा विद्यार्थ्यांसाठी कसा गुणवत्ता देईल याचं खरं जिवंत उदाहरण तुम्ही आहात. विश्वेशनं खरं तर हे यश मिळवलं. मॅडम मगाशी म्हणला की तू शाळेतनं गेला परत आला, तर ते खरं तर शाळेचं प्रेम असतं, त्यापेक्षा त्या शिक्षकांचं खरं तर प्रेम असतं की ती त्याला ओढ लागलेली असते, त्याने ते परत आणलं. आज फुटबॉल करताना आज आपण खरं तर त्याचा सत्कार या ठिकाणी करतोय, पण आज या वयात त्याने किती कष्ट केले हे त्यालाच माहिती. आपण आज येतो त्याचा सत्कार करतो आणि शुभेच्छा देतो, पण याच्या मागचं खरं कष्ट काय आहे, किती त्यानं फिटनेस ठेवली, काय केलं, हे जो करतो त्यालाच खरं तर माहीत असतं सर. आणि जो तुम्ही आता सर बोललात की जी आर्थिक मदत त्याला जी लागणार आहे, कुठलीही मदत असू द्या ते तुम्ही करणार आहात. खरं तर हे तुमचं खूप मोठेपण आहे की तुम्ही ते एखादं क्रिकेट सोडून कुठल्या तरी एक वेगळ्या खेळातून हा विद्यार्थी खरं तर पुढे जातो. याला प्रोत्साहन मिळणं खरंच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही देता एक पत्रकार म्हणून आम्ही नेमकंच त्याला आमच्या म्हणजे बार्शीकरांच्या डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. वडील यांना विनंती आहे की आपण देखील या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व सन्माननीय सदस्यांना अभिवादन करतो. 3-4 वर्ष विश्वेश आमचा फुटबॉल खेळतोय आणि काही कारणास्तव मध्ये फुटबॉल बंद होता, म्हणजे ती प्रॅक्टिस वगैरे बंद होती. पण घरी आपला आणि समोर ओपन स्पेसमध्ये फुटबॉल प्रॅक्टिस करत होता. त्याच्या स्वतःचीच जिद्द खूप ही आहे आणि स्वतः अपडेट होते ते. म्हणजे रोज 1 तास लाईव्ह मॅचेस, रेकॉर्डेड मॅचेस बघतो. सगळ्या मुलांना मी विनंती करतो की चांगली तब्येत करण्यासाठी, चांगलं जीवन जाण्यासाठी मोबाईल सोडून एक सामना फुटबॉलचा पाहिला तर तुम्ही स्वतः अपडेट होऊन खेळू शकता फुटबॉल चांगलं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विश्लेष आहे. 13 वर्षी 1 महिना वय आहे आता. वर्ध्याला आपण राज्य स्तरावर उभारलो होतो. सगळं आपले सामने चांगले जाते, टेस्ट वगैरे चांगली जाते. काही चुकीच्या अडचणीमुळे आपण मागे राहिलो. म्हणजे आपलं वैयक्तिक खेळ एकदम परफेक्ट झालता. आपण तिथे स्टँड बाय मध्ये जाता शासनाच्या ह्याच्यात. मग नंतर आपल्याला तिकडच्या यादीवरून आपला मेल आणि फोन आला की तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हावं असं आमचं म्हणणं आहे. म्हणून ते
E9 टायगर्स आणि टायगर्स अशी मोठी इंटरनॅशनल संकल्पना आहे. पंजाब गव्हर्नमेंटची आहे ही संकल्पना आणि मग ती संकल्पना पूर्ण जगभरावर राबवली जाणार आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये काल आपण परवा दिवशी ठाण्याला जाऊन तिथे सहभाग नोंदवला, तिची सत्यता पडताळणी केली आणि मग सहभागाला गेलो आपण. नलवडे सरांचं कायम सहकार्य राहिलेलं आहे आणि स्वतः अपडेट होऊन खेळून त्याचं म्हणजे ध्येय वेळ काम आहे फुटबॉलचं. आम्ही त्याला सगळेजण फुटबॉलसाठी खवळत होतो, अभ्यास कर दोन्ही होते बरोबर म्हणून, पण त्यांनी फुटबॉलला प्रथम प्राधान्य दिलं आणि सगळ्यात म्हणजे फिजिकलमध्ये त्याने खूप खूप मेहनत घेतली. त्याचं उद्दिष्ट पण मोठं आहे. तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आज त्यांनी चांगलं गोल गाठलेलं आहे आणि दिल्लीनंतर निवड झाल्यानंतर इंटरनॅशनल स्तरावर सामने होणार आहेत. हीच सामने त्यावेळेस सगळा प्रायोजित कार्यक्रम आहे सरकारचा दिल्लीनंतर पुढचा आणि सगळ्याचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पत्रकार मंडळींचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रत्येक मार्गदर्शनामध्ये एकच वाक्य असतं की विद्यार्थी बनण्याच्या आधी तुम्ही एकलव्य बना. सेल्फ मोटिवेटेड राहा, सेल्फ स्टडी ओरिएंटेड राहा. मग ते क्षेत्र कोणतंही असो. सेल्फ स्टडी ओरिएंटेड जर विद्यार्थी असतील तर त्यांना वेगळं कुठलं मार्गदर्शन करण्याची गरज लागत नाही. आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एकलव्य बनवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता असेल किंवा क्रीडा क्षेत्रातली गुणवत्ता असेल किंवा इतर कला क्षेत्रातील गुणवत्ता असेल सेल्फ अपडेट मोडला राहते. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलेला विश्वेश देशपांडे. आजकालची जनरेशनच एवढी स्मार्ट आणि ऍक्टिव्हेट आहे. जसं मोबाईलचं व्हर्जन अपडेट होत राहतं त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं व्हर्जन देखील सेल्फ अपडेट मोडला राहतं. आणि ही आमची खासियत आहे की आम्ही विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी ओरिएंटेड सेल्फ डेव्हलप बनवायचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी आजच्या या छोटेखानी सोहळ्यासाठी अति शॉर्ट नोटीसवर आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झालात. खास आजची ही सत्कार मूर्ती विश्वेश आणि त्याचे आई वडील, त्याचे गुरु, त्याचे फुटबॉल कोच आणि ते फार म्हणते सर्व टीम आणि सर्व पालक यांचे देखील मी आभार मानते आणि आता हा छोटेखानी सन्मान सोहळा संपला असं जाहीर करते. धन्यवाद.